सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्रीमधला प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा मानला जातो, पण अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व प्राप्त आहे। या महाअष्टमीला आपण देवीला हे एक फळ जरूर अर्पण करावे, ज्यामुळे आपल्या घरातील इडापिडा असेल, वास्तुदोष असेल, नजरबाधा असेल, जी पण काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्वतः दूर होईल, पूर्णतः नष्ट होईल। तर आपल्याला कसा उपाय करायचा आहे ते आपण बघूया। देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती देते। तिचा जन्म झाला तेव्हा ती 8 वर्षाची होती, म्हणूनच नवरात्रीच्या 8व्या दिवशी त्यांची पूजा केली जाते। तिच्या भक्तांसाठी ती अन्नपूर्णाचे रूप आहे। ती संपत्ती आणि सुख समृद्धी शांतीची प्रमुख देवता आहे। शास्त्रानुसार नवरात्रीचे शेवटचे 2 दिवस महत्त्वाचे मानले जातात, कारण अष्टमी तिथीला देवी दुर्गेने चंडमुंडाचा वध केला होता आणि नवमीच्या दिवशी मातेने महिषासुराचा वध करून भक्तांचे आणि संपूर्ण जगाचे रक्षण केले होते। नवरात्रीत 9 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर अष्टमी आणि नवमीच्या दिवशी उपवास करून देवीची उपासना केल्याने संपूर्ण 9 दिवस उपासनेचे फळ मिळते, अशी मान्यता आहे। आणि हा दिवस चांगल्याचा वाईटावरती विजय म्हणून देखील ओळखला जातो। या दिवशी आपल्याला एक फळ अर्पण करायचे आहे, ज्यामुळे आपल्या घरातील रोगराई, आजारपण, इडापिडा दूर होईल। भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचारलेली असते। भरपूर वेळा असे होते की आपल्या घरामध्ये कोणी पण येते, पण प्रत्येकाचाच दृष्टिकोन चांगला असेल असे नाही। काही लोक आपल्यासोबत गोड बोलतात, पण त्यांना आपले चांगले व्हावे असे देखील वाटत नाही। मग त्यांच्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे तिचा थोडा तरी प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो, आपल्या घरावरती पडत असतो। तर तो प्रभाव दूर होण्यासाठी, अशी नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर यासाठी काय करायचे आहे, आपल्याला हे एक फळ लागणार आहे की जे फळ तुम्ही सायंकाळी मंदिरामध्ये ठेवून यायचे आहे। तसेच भरपूर ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होम होत असतो, मग काही जण होमामध्ये देखील हे फळ टाकतात, तर काही जण होमाच्या जवळ देखील, देवीजवळ देखील हे फळ ठेवून येतात। मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे फळ होमात टाकावे किंवा होमाजवळ देखील ठेवून येऊ शकता। तर आपल्याला लागणार आहे यासाठी एक कोहळा। तर कोहळा हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की कोहळा पूर्ण नकारात्मक ऊर्जा हे संचारून घेत असतो, हे तुम्हाला माहीतच आहे। कोहळ्यामुळे कोणालाही नजर लागत नाही, बाधा होत नाही आणि यातून आपल्या सगळ्यांचा बचाव होतो, रक्षण होते। त्यासाठीच कोहळा घराच्या बाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दुष्ट शक्तींचा नाश करण्याची एक मोठी ताकद असते, असं आपलं पुराण सांगते। पूर्वीच्या काळी दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी अशा पद्धतीने या कोहळ्याचा वापर केला जात असे। तर आपल्याला हे कोहळ्याचं फळ घ्यायचं आहे। मग तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी कोहळ्याचं फळ घरी आणलं तरी पण चालेल, किंवा तुम्हाला अगोदरच्या दिवशी जर भेटले तरी पण तुम्ही ते घरी घेऊन यावे। कोहळा आणल्यानंतर आपल्याला त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। मग तुम्ही दोन्ही साईडने स्वस्तिक काढले तरी पण चालेल। त्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे। आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचे आहे। मग तुम्ही 1 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हटले तरी पण चालेल, आणि तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। फक्त 1 वेळा आपण हे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे जरूर ऐकावे। सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हटल्यावरती आपल्या मनामध्ये फक्त एकच विचार ठेवायचा आहे की आपल्या घरामध्ये ज्या काही इडापिडा आहे, वास्तुदोष आहे, नजरबाधा आहे, त्या सर्व दूर होऊ द्या, घरातील आजारपण हे दूर होऊ दे, असे तुम्ही देवीला सांगायचे आहे। तसेच हे स्तोत्र वाचून झाल्यावरती हा कोहळा आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कोहळा घेऊन संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचं आहे। मग अगदी तुमच्या हॉलमध्ये, उंबरठ्यावरती, बेडरूममधील 4ही कोपऱ्यामध्ये, गॅलरीमध्ये सर्व ठिकाणी हा कोहळा घेऊन फिरायचा आहे। हा उपाय करताना आपण घराच्या खिडक्या, दरवाजे हे उघडे ठेवायचे आहे। अगदी घरातील सर्व कान्या कोपऱ्यामध्ये हे घेऊन फिरायचे आहे। फिरताना आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र हे ऐकायचे आहे। मग तुम्ही मोबाईलवरती, टीव्हीवरती देखील सिद्ध कुंजिका स्तोत्र हे लावून देऊ शकता।
तसेच आपण कुलदेवतेचे नामस्मरण देखील करायचे आहे किंवा आपण ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे। तुम्ही सकाळी हा उपाय करू नका, सायंकाळी 5-6च्या दरम्यान उपाय केला तरी पण चालेल किंवा 7 वाजता केला तरी पण चालेल, पण सायंकाळीच हा उपाय करायचा आहे। आपल्याला हे सर्व झाल्यावरती आपल्या मनामध्ये फक्त एवढंच ठेवायचं आहे की आपल्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होऊ दे। हे झाल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे। मग जेव्हा तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे त्याच्या अगोदर 5 मिनिटं हा उपाय केला तरी पण चालेल। तुम्हाला हा कोहळा घेऊन डायरेक्ट घराच्या बाहेर जायचं आहे। उंबरठ्याच्या बाहेर पायी ठेवला की म्हणायचे आहे, माझ्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा आता दूर झालेली आहे आणि माझ्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला थारा नाही। माझ्या घरामध्ये आता फक्त सकारात्मक ऊर्जाच आहे। सर्व दरिद्री तसेच आजारपण इडापिडा सर्व काही नष्ट झालेले आहे। मग ही सर्व काही नकारात्मक ऊर्जा इडापिडा घरातील आजारपण असेल किंवा दारिद्र्य असेल हे सर्व काही या कोहळ्यामध्ये समाविले जाईल। तर मग आपण हा कोहळा घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे। मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला भरपूर पण असे कोहळे बघायला मिळतील, म्हणजे भरपूर असे फळ तिथे ऑलरेडी ठेवलेले दिसतील किंवा होमामध्ये टाकलेले दिसतील। मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल, जर होमामध्ये टाकत असाल तर होमामध्ये टाकून या किंवा तिथे जर ठेवत असाल तर तिथे ठेवून या। त्यानंतर आपण घरी यायचे आहे। घरी आल्यानंतर आपल्याला प्रथम आपल्या उंबरठ्याचे दर्शन घ्यायचे आहे। उंबरठ्याचे दर्शन घेतल्यानंतर आपण घरामध्ये जायचे आहे। आपले हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे। परत तुम्ही देवापुढे बसायचे आहे। देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील आता सकारात्मक ऊर्जा संचारलेली आहे। माझ्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही अजिबात नाही, नकारात्मक ऊर्जेला थारा देखील नाही। आजारपण दारिद्र्य इडापिडा सर्व काही दूर नष्ट झालेलं आहे असे म्हणायचे आहे। कारण की आपण जेवढे सकारात्मकतेने बोलू तेवढेच आपल्या बाबतीत होत असते, कारण की वास्तू नेहमी तथास्तु बोलत असते। आपण जे पण काही बोलू ते आपल्या बाबतीत होत असते। त्यामुळे नेहमी सकारात्मकतेने बोला। आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही बोला की मला हे पाहिजे आणि मला ते मिळणारच आहे, मग ते गोष्ट तुम्हाला मिळतेच। अशा पद्धतीने जर सकारात्मकतेने विचार केला तर आपल्याला जे पण काही पाहिजे ते सर्व आपल्याला भेटत असते। फक्त आपण विचार आपले व्यवस्थित ठेवावे, सकारात्मकच विचार ठेवावे, मग सर्व काही व्यवस्थितच होते। तसेच मी तुम्हाला आणखीन पण एक उपाय सांगणार आहे की जो उपाय आहे इच्छापूर्तीसाठी। जर तुमची एखादी इच्छा असेल, अगदी कठीणातली कठीण इच्छा असेल, तुम्हाला वाटत असेल तर पूर्ण व्हावी, तर आपण या अष्टमीच्या दिवशी जरूर ती इच्छा पूर्ण करू शकता। तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। दुर्गाष्टमीला आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहे, 2 वेलच्या घ्यायच्या आहे। लवंग साबूत घ्यावे, वेलच्या देखील साबूत घ्याव्या। त्यानंतर संपूर्ण श्रद्धेने आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे। म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून दिले तरी पण चालेल। विष्णू सहस्रनाम देखील म्हणायचे आहे, ते पण मोबाईलवरती लावले तरी पण चालेल, पण आपण ऐकावे तरी। देवघरामध्ये 2 लवंग आणि 2 वेलच्या ठेवायच्या आहे। तिथे ठेवल्यानंतर आपण याला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि आपण तिथेच तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावल्यानंतर आपण त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायचा आहे, कारण की हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते। त्यामुळे हळद आपण आवर्जून टाकायची आहे। आपण जेव्हा पण उपाय करत असतो, तुपाचा दिवा लावत असतो, त्यामध्ये जर तुम्ही रोज जरी हळद टाकली तरी पण चालेल, कारण यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे येत असते। तुम्ही 2 लवंग आणि 2 वेलच्या देवापुढे ठेवल्यानंतर त्यांना पण हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर आपण आपली इच्छा बोलायची आहे। आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, कठीणातली कठीण इच्छा असो, ती आपण बोलायची आहे। आणि हे सर्व बोलून झाल्यानंतर आपण तुपाचे 2 दिवे घ्यायचे आहे। उंबरठ्याच्या दोन्ही साईडला 2 दिवे ठेवायचे आहे। एका दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 वेलची टाकायची आहे, दुसऱ्या दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 वेलची टाकायची आहे। अशा प्रकारे आपण या 4 वस्तू टाकायच्या आहे। दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहे। बघा, तुमची इच्छा मनोकामना काय आहे ती दुर्गा माता नक्कीच पूर्ण करेल, कारण की हा अष्टमीचा दिवस दुर्गा मातेचा असतो। दुर्गा माता भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण करत असते।
दिवा लावल्यानंतर दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। दोन्ही पण दिव्यांना हळदी कुंकू तुम्ही हे अर्पण करून घ्यावे। बघा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।